महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। वकिलांच्या घरावर भ्याड हल्ल्याप्रकरणी कडक कारवाई करण्याची परभणी वकील संघाची मागणी। महानगरपालिकेच्या जागेवर अतिक्रमण प्रकरणी ॲडव्होकेट तौफिक हाशमी यांनी परभणी पोलीस अधीक्षक व प्रशासनास निवेदन दिल्याचे राग मनात धरून ॲडव्होकेट तौफिक हाशमीच्या घरावर काही समाजकंटकांनी त्यांच्या घरावर हल्ला करून ॲडव्होकेट तौफिक हाशमी यांना व लहान मुलांना मारहाण केली। त्यानंतर ॲडव्होकेट तौफिक हाशमी हे घरी असताना पुन्हा त्या समाजकंटक लोकांनी गैरकायद्याची मंडळी जमवून प्रक्षोभक वाक्य उच्चारून गैरकायदेशीररित्या ॲडव्होकेट तौफिक हाशमी यांच्या घरावर हल्ला केला व दगडफेक सुरू केली व परिसरातील लोकांनी समजावण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या घरावर सुद्धा दगडफेक केली। ॲडव्होकेट तौफिक हाशमी हे सदरील लोकांना समजावण्याचा प्रयत्न करत असताना ॲडव्होकेट तौफिक हाशमी यांना सुद्धा या लोकांनी मारहाण केली। तसेच सदरील दगडफेकीमध्ये त्यांच्या लहान मुलीला व इतर लोकांना गंभीर दुखापत झाली। ॲडव्होकेट तौफिक हाशमी यांना तू गल्लीत कसा राहतो असे म्हणून धमक्या देण्यात आले। त्यांच्या विरुद्ध खोटा अटॅसिटीचा गुन्हा दाखल केला ज्याचा गुन्हा क्रमांक 152/2025 असा आहे। करिता विनंती करण्यात येते की ॲडव्होकेट तौफिक हाशमी यांना संरक्षण देऊन त्यांच्या विरुद्ध दाखल केलेला खोटा गुन्हा परत घेण्यात यावा व ॲडव्होकेट तौफिक हाशमी यांना मारहाण केलेल्या समाजकंटकाविरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी। तसेच अंबेजोगाई जिल्हा बीड या ठिकाणी सुद्धा एका महिला वकिलास अशाच प्रकारे समाजकंटकांनी मारहाण केली असून अशा होत असलेल्या वकिलावर होणाऱ्या हल्ल्याचा जिल्हा वकील संघ परभणी तीव्र निषेध करत आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी राहुल धबाले, परभणी। परभणी जिल्हा वकील संघ हा आमचा एक परिवार आहे आणि या परिवारातर्फे आमच्या परिवाराचा एक सदस्य ॲडव्होकेट तौफिक हाशमी आणि त्यांचे लहान भाऊ यांना यांच्या घरावर भ्याड हल्ला करून त्यांना मारहाण करण्यात आली आणि त्यांचे कार्यालय उद्ध्वस्त करण्यात आले। एक कुटुंब म्हणून आज आमचे कुटुंब प्रमुख आमचे जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष माननीय सोळंके साहेब आणि सचिव यांच्या माध्यमाने आम्ही पोलीस अधीक्षक साहेबांकडे एक निवेदन सादर केलेलं आहे की ज्या प्रकारे आमच्या वकिलांना आणि त्यांच्या घरावर भ्याड हल्ला झाला आणि त्यांना मारहाण झाली त्याबद्दल निषेध व्यक्त करून त्याच्यामध्ये कठोर कारवाई करून जे कोणी समाजकंटक दोषी असतील यापूर्वीही किंवा या भविष्यातही अशा प्रकारचा कृत्य होऊ नये आणि वकिलांवर जर हल्ला केला तर त्याचा काय परिणाम होतो या आज आमच्या जिल्हा वकील संघाने एकजुटीने दाखवून दिलेला आहे की आम्ही एक परिवार आहोत आणि जर आमच्या परिवाराच्या एका सदस्यालाही काय इजा झाली तर सगळ्यांना इजा होईल आणि आम्ही रस्त्यावर उतरू हे आम्ही आज दाखवून दिलेलं आहे। आणि आज आम्ही आमचा निवेदन पोलीस अधीक्षक साहेबांना दिलं तसेच जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा आम्ही निवेदन गृहमंत्र्यांना पाठवणार आहे की कशा प्रकारे वकिलांना त्यांच्या कामापासून रोखण्यासाठी दबाव आणला जात आहे आणि शासकीय जमिनी अतिक्रमण करण्यासाठी भूमाफियांकडून जमिनी गिडांकित करण्यासाठी वकिलांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे। त्याचाच उलगडा म्हणजे हा एक चांगला उदाहरण आहे की तौफिक हाशमीवर अशा प्रकारचे खोटे गुन्हे दाखल झालेले आम्हा सगळ्यांना त्याचा आम्ही निषेध व्यक्त करतो आणि दुःख आहे आणि त्यांच्या दुःखात आम्ही सगळं आमचा वकील संघ सहभागी आहे आणि एकजुटीने हेही निर्णय पारित करण्यात आलेला आहे की जिल्हा वकील संघाने जे समाजकंटक लोकांनी त्यांच्या कार्यालयावर घरावर हल्ला केला त्याचं वकीलपत्र घ्यायचं नाही आणि त्यांची बाजू न्यायालयात मांडायची नाही आणि अशाच प्रकारे आणखीन भविष्यात कोणी अशा प्रकार करतील वकिलांवर हल्ले करतील त्यांना आम्ही सोडणार नाही, त्यांना गाळ देणार नाही। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।